चला, आपण आता काय काय बघितलं होतं, बेसिक कन्सेप्ट वगैरे सगळं बघितलं होतं. तुम्ही किती वेळेला गेले आता? 12वेला गेले. किती वेळेला गेले? 12वेला पहिला लेसन कुठला आहे? फायनल अकाउंट, बरोबर. फायनल अकाउंट किंवा 11वेला शेवटचा लेसन बऱ्यापैकी फायनल अकाउंट होता, बरोबर. त्याला क्वेश्चन म्हणून काय येतं आपल्याला? ट्रायल बॅलन्स. आठवते बऱ्यापैकी सगळ्यांना? ठीक आहे. आता काय फॉर्म्युला वगैरे असं काही यूज करणार नाही आपण, डेबिटर रिसिव्हर कॅटेगरी असं काही यूज करणार नाहीये. ठीक आहे. आता आपल्याला फक्त क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन काय आहे हा समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, बरोबर. मग क्वेश्चनचे भाग पाडायला लागतील आपल्याला वेगळे. ठीक आहे, लक्ष द्या. चला आता असा आपला ट्रायल बॅलन्स दिसतो, बरोबर. दिसायला असा दिसतो. हा आपला काय आहे? ट्रायल बॅलन्स. श्रवण लक्ष दे रे. ठीक आहे. ही कुठली साईड असते? डेबिट साईड. ही कुठली साईड असते? क्रेडिट साईड, बरोबर. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. ठीक आहे. आपण लास्ट टाइम बघितलं होतं की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दोन गोष्टी असतात. काय असतात? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दोन गोष्टी असतात. मी सांगतोय आता, लक्ष द्या. हा सांग. कुठले असतात? आणि लॉसेस. ठीक आहे. असेट आणि, बरोबर. काय काय असतात? असेट्स आणि एक्सपेन्सेस. असेट म्हणजे काय? आपली मालमत्ता, बरोबर. असेट्स म्हणजे काय? आपली मालमत्ता, जे आपल्याला फ्युचर मध्ये बेनिफिट मिळणार ते आपले असेट. मशिनरी म्हणा, कॅश म्हणा, हे आपले काय सगळी असेट आहेत, बरोबर. आणि अजून काय असतात? एक्सपेन्सेस. काय असतात? एक्सपेन्सेस. या दोन गोष्टी डेबिट साईडला असतात ट्रायल बॅलन्सच्या, बरोबर. आणि क्रेडिट साईडला दोन गोष्टी असतात. काय काय? लायबिलिटी आणि इन्कम. लायबिलिटी म्हणजे काय रे? कोण बोललं? कर्ज. लायबिलिटी आणि इन्कम, बरोबर. लायबिलिटीचा अर्थ काय? चूक. लायबिलिटीचा अर्थ म्हणजे बिल्लीने टी लाई लाया. नाही समजलं? मला सांग एक वेळ. लाई, बिल्ली, टी म्हणजे काय? बिल्लीने चाय लाई, मांजरींनी चहा आणला. लाई, बिली, टी. चुकरे, मस्करी करतो. ठीक आहे. लायबिलिटी म्हणजे काय? उधारी. म्हणजे आपण कोणाकडनं तरी पैसे घेतले किंवा आपण कोणातरी पैसे देणं बाकी आहे, त्याला म्हणतो आपण लायबिलिटी. म्हणजे काय? उधारी. आणि इन्कम. इन्कम म्हणजे काय? आपलं उत्पन्न. आपल्याला पैसे जिकडे मिळतात, बरोबर, ते आपलं काय असतं? इन्कम असतं. ठीक आहे. एक्सपेन्सचे दोन प्रकार आहेत. एक्सपेन्सचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. एक असतो डायरेक्ट एक्सपेन्स आणि असतं इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्सचा अर्थ काय? ऐका, मी सांगतो. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जो खर्च लागतो त्याला म्हणतो आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. मी हा पेन बनवतोय. मी याच्यासाठी प्लास्टिक विकत घेतलं. काय? डायरेक्ट एक्सपेन्स आहे. मी यासाठी इंक विकत घेतली. डायरेक्ट एक्सपेन्सेस. मी यासाठी कापूस विकत घेतला. डायरेक्ट एक्सपेन्स आहे, बरोबर. हा सगळं झाला डायरेक्ट एक्सपेन्स. काय आला? डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे थोडक्यात कुठला एक्सपेन्स? मॅन्युफॅक्चरिंग. कुठला एक्सपेन्सेस? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. मॅन्युफॅक्चरिंग जो खर्च काहीतरी बनवायला लागतो, तयार करायला लागतो, तो खर्च म्हणतो आपण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. आता याचा एक्झाम्पल काय घेतला आपण? परचेस, बरोबर. परचेस एक डायरेक्ट एक्सपेन्स आहे. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स आहे. वेजेसचा अर्थ काय? रोजगारीवरच्या, बरोबर. समजा मी बिल्डिंग बनवतोय, माझ्याकडे गवंडी कामाला असतात, बरोबर. त्यांना मी रोजचा पगार देतो. म्हणजे ते काहीतरी बनवण्यामध्ये हातभार आहे त्यांचा, बरोबर. मी त्यांना रोजचे पैसे देतो. कुठला एक्सपेन्स आहे? डायरेक्ट एक्सपेन्स आहे, बरोबर. समजा हे प्लास्टिक आहे. हे प्लास्टिक मला वितळवायचं आहे. प्लास्टिक असं येतं का? डायरेक्ट बारीक बारीक गोळ्यांमध्ये येतं, माहिती आहे तुम्हाला. बारीक बारीक कॅप्सूल असतात, ते वितळवतात आणि त्याचा असा शेप देतात, बरोबर. ते वितळवण्यासाठी मला फ्यूल लागलं. काय लागलं? ते फ्यूल काय पण असतं. कोल असतं, पेट्रोल असेल, डिझेल असेल, एक्सेट्रा इलेक्ट्रिसिटी असेल. ठीक आहे. मला सांगा, मी कोळसा विकत घेतला. काय घेतला? कोळसा विकत घेतला. डायरेक्ट एक्सपेन्स का इनडायरेक्ट एक्सपेन्स?
साईड एक्सपेन्सेस मॅन्युफॅक्चरिंग साठी, बरोबर. अजून कुठला आहे बरं? बरं, ह्या पेनसाठी प्लास्टिक लागतं, ते प्लास्टिक मी टेम्पोतून मागवलं. काय मागवलं? टेम्पोतून मागवलं. ट्रॅव्हलिंग त्याला म्हणतो काय, त्याला काय आपण त्याला शब्द काय? कॅरेज. पण काय, इनवर्ड का आउटवर्ड? इनवर्ड. कॅरेज इनवर्ड. इनवर्ड म्हणजे टेम्पो फॅक्टरीच्या आतमध्ये येतोय, इनवर्ड. समजतंय? टेम्पो फॅक्टरीच्या आतमध्ये येतोय, कॅरेज इनवर्ड. आणि जर बाहेर जात असेल तर आउटवर्ड. मग ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येईल का रे? नाही येणार ना. आउटवर्ड कधी जातो? जेव्हा आपला पेन बनून झालाय. मग जेव्हा टेम्पो फॅक्टरीच्या बाहेर जाणार, ह्याचा अर्थ तो विक्रीसाठी चाललाय. मग तो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतो का? नाही येणार. ठीक आहे. परचेस, कॅरेज इनवर्ड. वेजेस, बरोबर. ठीक आहे. आता हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याचा अर्थ ऍडव्हर्टाइजमेंट नाही, अर्थ. जर मला सांगा हे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंगच्या व्यतिरिक्त अजून काय काय असतं? ऑफिस. समजा एक कंपनी आहे, एक कंपनीमध्ये एका ठिकाणी बनतं आणि एका ठिकाणी ऑफिस असतं. ऑफिसमध्ये सगळं डॉक्युमेंटेशन, किती खर्च आला, किती सगळं रेकॉर्डिंग असतं, त्याला म्हणतो आपण ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस, बरोबर. किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणतो. काय म्हणतो त्याला? SG&A. माहिती आहे? नाही समजलं तुम्हाला? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय? जी लोक कंपनी सांभाळतात, ठीक आहे, सगळे डॉक्युमेंटेशन ठेवतात, म्हणजे थोडक्यात ऑफिसमध्ये बसून करतात हे सगळं. ऑफिसमध्ये बसून करतात. ऑफिस एक्सपेन्सेस. ठीक आहे. ऑफिस एक्सपेन्सेस याचं एक्झाम्पल काय येईल? ऍडव्हर्टिजमेंट आलं. कॅरेज आउटवर्ड येईल का? कॅरेज आउटवर्ड येणार, बरोबर. हा, सॅलरीज कॅरेज आउटवर्ड. सॅलरीज, रेंट पेड, बरोबर. बॅड डेट्स नाही येतं, बरोबर आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, बरोबर आहे. बॅड डेट्स पण लॉस एक प्रकारचा. ठीक आहे. रेंट पेड, अजून बऱ्याचशा गोष्टी येतात, खूप गोष्टी येतात. ठीक आहे. डिस्काउंट पण येतं. ठीक आहे. हे झालं इनडायरेक्ट एक्सपेन्स. दोन प्रकार कळले एक्सपेन्सचे. एक आला डायरेक्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स, एक आला इनडायरेक्ट म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस. तसंच इन्कम. इन्कमचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? ऑपरेटिंग, आउटस्टँडिंग आणि आउटसाइड. ऑपरेटिंग इन्कम, ऑपरेटिंग इन्कम आणि हा नॉन ऑपरेटिंग इन्कम. माझी जीप कधी कधी जड पडत्या, सांभाळून घ्या. ठीक आहे. ऑपरेटिंग इन्कम. ऑपरेटिंग इन्कमचा अर्थ काय? बिझनेसचा मूळ इन्कम. बिझनेसचा मूळ इन्कम, मेन इन्कम. आता तुम्ही कितीला आहात? 12वीला आहात. त्यामुळे तुम्हाला बिझनेसचा एकच मेन इन्कम आहे. कुठला? सेल्स. सेल्स काय असतो? हा मेन इन्कम. बिझनेसचा काय असतो? बिझनेस मेन, कोर, किंवा काय म्हणतो आपण मूळ इन्कम, बरोबर. बिझनेसचा मेन इन्कम. बिझनेसचा मेन इन्कम हा कुठे जातो रे? नाही, काय म्हणलं एक्झाम्पल काय आपला? सेल्स. ठीक आहे. तसंच नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय? थोडक्यात साईड इन्कम. काय? साईड इन्कम. साईड इन्कम. मला सांगा, माझा बिझनेस आहे, ठीक आहे, मान्य आहे. बिझनेस मध्ये मी एक कधी रूम घेतली होती, ती रेंटनी देऊन टाकली. पण माझा बिझनेसचा तो मेन इन्कम आहे का रे? मला भाडं येतंय, पण माझा साईड बिझनेस आहे म्हणजे साईड इन्कम येतो, बरोबर. म्हणजे रेंट, बरोबर. रेंट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, बरोबर. अजून मला डिस्काउंट मिळाला, मला डिस्काउंट
मिळाला. डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, बरोबर. मला व्याज मिळाला. मी एफडी, माझ्याकडे पैसे होते, मी एफडी बँकेत ठेवली, त्यातनं मला व्याज मिळाला. माझी बिझनेसचा मेन इन्कम आहे का तो? साइड इन्कम एक प्रकारचा. ठीक आहे. काय म्हणला आपण? इंटरेस्ट रिसिव्ड, बरोबर. इंटरेस्ट रिसिव्ड. ठीक आहे. बेसिक आयडिया कळाली तुम्हाला? श्रवण कळालंय? मानव, आर्यन, रिया, नक्की? ठीक आहे. हे असतं आपला क्वेश्चन असतो. हा असा आपला क्वेश्चन असतो. ठीक आहे. म्हणजे बरेचसे अकाउंट असतात. ठीक आहे. आता मला सांगा, आपलं आन्सर काय असतं? आन्सर काय असतं? ट्रेडिंग अकाउंट, बरोबर. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि काय असती? बॅलन्स शीट असते. ठीक आहे. आता किती किती आयटम आहेत आपल्याकडे टोटल? 6 आयटम आहेत. 6 आयटम आहेत. ठीक आहे. हे असेट आहे, पहिला आयटम. दुसरा आयटम काय आहे? एक्सपेन्स आहे. तिसरा आयटम काय आहे? सॉरी, दुसरा आयटम डायरेक्ट एक्सपेन्स आहे, बरोबर. तिसरा आयटम इनडायरेक्ट एक्सपेन्स. चौथा लायबिलिटी. पाचवा ऑपरेटिंग इन्कम. आणि हा 6वा नॉन ऑपरेटिंग इन्कम. हे 6 आयटम आहेत आपल्याकडे. 6 आयटमला 6 जागा आहेत का मला सांगा? 1 2 3 4 5 6 आहेत का जागा? म्हणजे ते उचलून इकडे टाकायचे थोडक्यात. ते उचलून आपल्याला इकडे टाकायचे. चला नीट लक्ष द्या. एक्सपेन्स डायरेक्ट एक्सपेन्स आहे. बरं, ट्रेडिंगचा अर्थ काय सांगा बरं? ट्रेडिंगचा अर्थ देवाणघेवाण करतो. देवाणघेवाण करतो. परचेस अँड बाईंग करतो, बरोबर. मला सांगा, परचेस कशात होते? डायरेक्ट एक्सपेन्स मध्ये होते परचेस. येते परचेस म्हणजे इथे कुठला एक्सपेन्स जाणार? डायरेक्ट एक्सपेन्स, बरोबर. सेल्स कुठं जातोय? ऑपरेटिंग इन्कम. पुढं प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे शेवटला करतो आपण. ऑफिस मध्ये जो वर्ण खाली येतो सगळं आपण टोटल करतो. आता काय राहिलंय? आता हा इन्कम झालाय का? झालाय. हा एक्सपेन्स झालाय का? झालाय. कुठला एक्सपेन्स राहिलाय आता? इनडायरेक्ट आणि नॉन ऑपरेटिंग. बॅलन्स शीट. बॅलन्स शीट आता विचारायची गरज आहे का? काय असतं इथं? काय असतं? असेट असतं. इकडे काय असतं? लायबिलिटी असतं. मला सांगा, हे दोन अकाउंट आहेत दोन्ही. हे दोन्ही अकाउंट आहेत. हे दोन्ही अकाउंट आहेत. प्रत्येकामध्ये एक्सपेन्स इन्कम एक्सपेन्स इन्कम असं गेलेले आहेत, बरोबर. एक्सपेन्स इन्कम गेलेले आहेत. म्हणजे हे दोन अकाउंट कुठले असतील? नॉमिनल अकाउंट असतील, बरोबर. नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा फॉर्म्युला माहिती आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मला सांगा, ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट एक्सपेन्स, क्रेडिट इन्कम. प्रॉफिट अँड लॉस, डेबिट एक्सपेन्स, क्रेडिट इन्कम. फॉर्म्युलानुसार गेलोय आपण. 6 गोष्टी ट्रान्सफर केल्यात. ठीक आहे. पक्क लक्षात राहिले काय काय केलं आपण आता? आधी आपण काय केलं? क्वेश्चन बघून घेतला. चला माझ्या हाताकडे लक्ष द्या. आता माझ्या हाताकडे लक्ष द्या. हे माझा हात आहे. हा आपला क्वेश्चन आहे. ट्रायल बॅलन्स, टी डायग्राम. टी डायग्राम. डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला 2 गोष्टी असतात, असेट आणि एक्सपेन्स. डेबिट साइडला 2 गोष्टी असतात, असेट आणि एक्सपेन्स. क्रेडिट साइडला 2 गोष्टी असतात, लायबिलिटी आणि इन्कम. लायबिलिटी आणि एक्सपेन्सचे 2 प्रकार. डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स. एक्सपेन्सचे 2 प्रकार. डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स. एक्सपेन्सचे 2 प्रकार. डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग. डायरेक्ट म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग. इनडायरेक्ट म्हणजे काय? ऑफिस, बरोबर. डायरेक्ट म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग. इनडायरेक्ट म्हणजे काय? ऑफिस. या साईडला, क्रेडिट साईडला या.
या साईडला काय होतं, पहिलं काय होतं, लायबिलिटी होती, नंतर काय होता, इन्कम होता. बरोबर. इन्कमचे दोन प्रकार, ऑपरेटिंग इन्कम, नॉन ऑपरेटिंग इन्कम. ऑपरेटिंग इन्कम, नॉन ऑपरेटिंग इन्कम. ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय, बिझनेसचा मेन इन्कम, मूळ इन्कम, कोर इन्कम. ठीक आहे. आपण कितीला आहे, 12वीला आहे. 12वीला तुम्हाला एकच मेन इन्कम आहे, कुठला, सेल्स. कुठला, सेल्स. दुसरा इन्कम कुठला आहे, नॉन ऑपरेटिंग, म्हणजे बिझनेसचा मूळ इन्कम आहे का तो, साइड इन्कम आहे, एक प्रकारचं बाहेरनं पैसे मिळतात. ठीक आहे. डिस्काउंट, बरोबर, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, अजून काय काय बघितलं आपण, इंटरेस्ट रिसिव्ड. बरोबर. हे आपला क्वेश्चन होता. क्वेश्चन आपण ट्रान्सफर कुठे केला, आन्सरला. आन्सर किती आहेत आपले, 3 आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंगला डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे. ट्रेडिंगला डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे. डेबिट साइडला काय असतं, डायरेक्ट एक्सपेन्स. काय असतं, क्रेडिट साइडला ऑपरेटिंग इन्कम. काय असतं, ऑपरेटिंग इन्कम. परत एकदा, ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट डेबिटला काय असतं, डायरेक्ट एक्सपेन्स. नंतर काय असतं, प्रॉफिट अँड डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला कुठला एक्सपेन्स आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स, नॉन ऑपरेटिंग इन्कम. परत एकदा, P&L, नीट आहे का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड. डेबिट साइडला काय येतं, इकडं. आता वरती ट्रेडिंग अकाउंट, परत ऑपरेटिंग इन्कम. ठीक आहे. चला, बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला खाली काय असतं, माझा हात कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नॉन ऑपरेटिंग इन्कम. ट्रेडिंग अकाउंट, पेरिनल अकाउंट, नॉन ऑपरेटिंग. बॅलन्स शीट, लायबिलिटी. ट्रेडिंग अकाउंट, पेरिनल अकाउंट. डन, होईल हळूहळू. ठीक आहे. समजतं बऱ्यापैकी. हा आपला क्वेश्चन आणि क्वेश्चनचे आपले हे आन्सर आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय असतात, ऍडजस्टमेंट असतात. काय असतात, ऍडजस्टमेंट असतात. ठीक आहे. याचा एकच इफेक्ट इथं राहणार. मला सांगा, मी इथं असेट उचलले, इकडे ठेवले, हा किती इफेक्ट झाला, 2 इफेक्ट झाला. बरोबर. मी लायबिलिटी इथनं उचलली, इथं टाकली, एकच इफेक्ट झाला. पण आपल्याला काय असतात, ऍडजस्टमेंट पण असतात. काय असतात, ऍडजस्टमेंटला किती इफेक्ट असतात, 2 इफेक्ट. 2 इफेक्ट काय असतात बरं, काय असतात 2 इफेक्ट, सांगू. बरं, मला सांगा, ट्रायल बॅलन्स कशावरनं बनतो, लेजरवरनं बनतो. ठीक आहे. ह्याचा अर्थ त्याची जर्नल एंट्री झाली असेल, जर्नल एंट्री झाली असेल. ह्याचा अर्थ जर्नल एंट्री मध्ये एकदा डेबिट एकदा क्रेडिट गेला असेल, म्हणजे त्यांना आधीच 2दा गेलेत ना. बरोबर. आता ऍडजस्टमेंट आहे का, आता नीट आहे का, ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंटचा अर्थ, ऍडजस्टमेंट आपण रेकॉर्ड केली आहे का. ऍडजस्टमेंट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला वर्ष संपल्यावर कळतीये, वर्ष संपल्यावर कळतीये. हे आपल्याला काय होतं, ऍडजस्टमेंट. ती ऍडजस्टमेंट आधी आपण रेकॉर्ड केली आहे का, ऍडजस्टमेंट आपण रेकॉर्ड करतो का, आधी आधी केली आहे का, बुक्स मध्ये, अकाउंटिंगच्या बुक्स मध्ये, जर्नल एंट्री मध्ये, लेजर मध्ये ऍडजस्टमेंट आपण रेकॉर्ड केली आहे का, नाही केली. केली आहे का रेकॉर्ड, नाही केली. मग त्याला एकदा डेबिट एकदा क्रेडिट द्यायला लागत. त्याच लॉजिकने त्याला 2 इफेक्ट असतात. ठीक आहे. ऍडजस्टमेंटला किती इफेक्ट असतात, 2. आणि ट्रायल बॅलन्स मधल्या आयटमला किती इफेक्ट असतात, एकच इफेक्ट असतो. ठीक आहे. चला, भेटूया उद्याच्या भागात. हो ना, बंद.